मतदारसंघाच्या काल नामांकन दिवस होता। आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळे इथे आम्ही हजर होतो। निश्चित बारामती असो की महाराष्ट्र असो, कौल आज आमच्या युतीच्या बाजूने आहे। कौल आहे मोदीजीच्या नेतृत्वाच्या बाजूने। त्याचे कारण आहे की महाराष्ट्रामध्ये पण मागील अनेक वर्ष आपण बघितलेलं आहे, महाविकास आघाडीचे सरकारमध्ये आम्ही पण घटक होतो। किती निर्णय झाले, किती काम झाले। नुसतं म्हणजे आपण गोड बोलून काम होत नाही, नुसतं म्हणजे दुसऱ्यांच्यावर दोषारोपण करून काम होत नाही। शेवटी लोकांना पाहिजे विकास, लोकांना पाहिजे की आम्ही कोणासाठी वोट करतोय। आज परिस्थिती अशी आहे की एका बाजूला नरेंद्र मोदीजी आहे, दुसऱ्या बाजूला कोण आहे हा मोठा प्रश्न, सर्वात मोठा प्रश्न आहे। हे सगळे विरोधक म्हणतात आम्हाला निवडून द्या, मग आम्ही एक योग्य तुम्हाला म्हणजे प्रधानमंत्री देऊ। असं कधी होत नसते। शेवटी ही म्हणजे हे काळ आहे जिथे लोकांना माहीत असलं पाहिजे की आम्ही कोणासाठी मतदान करतोय, त्यांचे कार्यक्रम काय आहे। नुसतं म्हणजे दुसऱ्यावर दोषारोपण करून किंवा काही टीका करून हे काही एवढा मोठा देश, आता देश पहिल्यासारखा नाही आहे। आता शिकलेला देश आहे, तरुण देश आहे। देशामध्ये खूप वेगाने विकास झालेला आहे। लोकांची अपेक्षा आकांक्षा फार आता वेगळी आहे। ही गोष्ट तुम्हाला म्हणजे नाकारता येणार नाही। आणि आज तुम्ही विविध योजना बघा। आज म्हणजे जे युवकांच्यासाठी लोक म्हणतात ना बेरोजगारी आहे, हे का बघत नाही की 10 लाख रुपयेपर्यंत बिना गॅरंटी युवकांना त्यांच्या स्वरोजगार निर्माण करण्यासाठी आज त्यांना योजना आज मिळत आहे। नो गॅरंटी 20 लाख रुपयेपर्यंत आता ते मर्यादा वाढणार आहे। ते मुद्रा योजना जी आहे त्यामध्ये 20 लाख कोटी आतापर्यंत लोकांना 50 कोटी लोकांना ते दिली गेली आहे। हे काही साधारण गोष्ट नाही आहे। आणि आज सगळीकडे आता आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा जर शेतकरी बघितलं तर पूर्वीच्या शेतकरी आणि आज तुम्ही कोणालाही विचारा त्या समाधानी आहे। ठीक आहे, प्रत्येकाला अधिक पाहिजे, अजून पाहिजे, ते सहज आहे, स्वाभाविक आहे। पण आज खऱ्या अर्थानं ती योजना आणि फायदा लोकांपर्यंत पोचत आहे। घर मिळत आहे, आज शौचालय मिळाले, घर घर नल से जल हा मोठी एक योजना आहे। आपण सगळं पाहिलेलं आहे ना या देशामध्ये की किती लोकांना त्रास होत होता। आज सगळे एक एक हळूहळू हे प्रश्न म्हणजे आज मार्गी लागलेले आहे। आणि त्यामुळे आज सर्वात मोठा लोकांचं आरोग्य आम्ही पाहत होतो 10, 15, 20 वर्ष अगोदर कोणाला आजारपण झाला तर आम्हाला तिथे कॅम्प्स करून लोकांच्या लाभार्थ्यांना नागपूरला किंवा मुंबईला आमच्या ट्रस्टच्याद्वारे बाकी संस्थांच्याद्वारे आम्ही पाठवत होतो। आज लोकांना खऱ्या अर्थानं 5 लाखपर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा कोणाला हार्ट ऑपरेशन, किडनी, कॅन्सर आज कुठेही त्यांना त्रास होत नाही। म्हणजे त्यांना सरळ त्यांच्या कार्ड आहे, कार्ड घेऊन ते कुठल्याही हॉस्पिटलला जाऊ शकतात, त्यांना लाभ मिळतो। हे सगळं म्हणजे क्रांतिकारी निर्णय झाले आहे आणि अंमलात आणलेले आहे।